नमस्कार मित्रांनो, एनजे अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण माढा भरती आणि भूमी अभिलेख भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा जीकेचा सराव प्रश्नसंच पाहणार आहोत आणि हा आपला प्रश्नसंच क्रमांक 6 आहे। या अगोदरचे प्रश्नसंच तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता। त्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी सूचना आहे, आपला दुसरा यूट्यूब चॅनल आहे एनजी मॅथ क्लास, याच्यावरती आपण गणित व बुद्धिमत्ताचा दररोज एक व्हिडिओ अपलोड करत असतो। त्यामुळे तुम्ही यूट्यूबमध्ये जाऊन एनजी मॅथ क्लास असे सर्च केल्यास तुम्हाला आपला चॅनल काय होईल, मिळून जाईल। ओके, आजचा आपला पहिला प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 1 आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते? या ठिकाणी आपल्याला विचारलंय की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे। मग ते तुम्हाला सर्वांनाच माहित असणार आहे, कळसुबाई हे काय महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे। त्याचबरोबर हे पण लक्षात ठेवा, कळसुबाई शिखराची उंची ही 1646 मीटर आहे। त्याचबरोबर कळसुबाई शिखर हे काय अहमदनगर जिल्ह्यामध्ये येते। हाही प्रश्न खूप वेळेस आलेला आहे की कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे। त्याची उंची किती आहे, तर ती 1646 मीटर आहे। पुढचा प्रश्न आहे पहा, आपला प्रश्न क्रमांक 2 नंबरचा आहे, वसईचा किल्ला पोर्तुगीजाकडून कोणी जिंकला? या ठिकाणी आपल्याला विचारलंय वसईचा किल्ला पोर्तुगीजाकडून कोणी जिंकला, तर तो जिंकला होता पहा चिमाजी अप्पा यांनी। आणि कधी जिंकला होता, तर तो जिंकला होता पहा 1739 साली। लक्षात असू द्या, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। या वसईच्या किल्ल्यावरती खूप वेळेस प्रश्न आलेला आहे। मग वसईचा किल्ला कोणी जिंकला होता? चिमाजी अप्पाने जिंकला होता। कधी जिंकला होता? 1739 साली। आणि कुणाकडून जिंकला होता, तर तो पोर्तुगीजाकडून जिंकला होता। म्हणजे 1739 च्या अगोदर यावरती कुणाचं राज्य होतं, या किल्ल्यावरती कुणाचा ताबा होता, तर तो पोर्तुगीजांचा ताबा होता। पुढचा प्रश्न पाहूया आपण, प्रश्न क्रमांक 3 आहे, क्षेत्रफळानुसार जगातला सर्वात मोठा खंड कोणता? या ठिकाणी आपल्याला विचारलंय की क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठे खंड कोणते आहे? मग आशिया खंड हे काय क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठे खंड आहे। त्याचबरोबर तुम्हाला आता कमेंटमध्ये सांगायचे आहे की क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात लहान खंड कोणते? लहान खंड कोणता आहे हे तुम्हाला काय करायचं आहे, कमेंटमध्ये सांगायचं आहे की जगातील सर्वात लहान खंड कशानुसार, तर तो क्षेत्रफळानुसार सर्वात लहान खंड कोणता आहे हे तुम्हाला काय करायचं आहे, कमेंटमध्ये सांगायचं आहे। त्याचबरोबर लक्षात ठेवा, जर लोकसंख्येनुसार विचारलं, जर लोकसंख्येनुसार तुम्हाला विचारलं की जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे, तर तो सुद्धा आशिया खंड आहे। त्याचबरोबर इथं लक्षात असू द्या, लोकसंख्येनुसार जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे, तर तो चीन आहे। आणि 2 नंबर आपला भारत आहे। त्याचबरोबर तुम्हाला क्षेत्रफळानुसार जर देश विचारले, क्षेत्रफळानुसार जर देश विचारले, तर पहिला क्रमांक येतो रशिया या देशाचा। सर्वात मोठा देश कोणता आहे क्षेत्रफळानुसार? रशिया। आणि भारताचा क्रमांक हा काय 7 नंबरला आहे पहा। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, खूप वेळेस विचारला जातो की जगामध्ये क्षेत्रफळानुसार भारताचा क्रमांक कितवा आहे, तर भारताचा क्रमांक हा काय 7वा आहे। क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा देश कोणता आहे? रशिया आहे। लोकसंख्येनुसार सर्वात मोठा देश कोणता? चीन। आणि लोकसंख्येनुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? 2रा आहे। त्याचबरोबर क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा खंड कोणता आहे? आशिया आहे। आणि सर्वात जास्त लोकसंख्या सुद्धा कोणत्या खंडामध्ये आहे, तर ती आशिया खंडामध्येच आहे। पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक 4 आहे, भारतीय घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? या ठिकाणी आपल्याला विचारलंय मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, तर मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। लक्षात असू द्या, मसुदा समितीमध्ये एकूण किती 7 सदस्य होते आणि तिचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय होते, मसुदा समितीचे अध्यक्ष होते। मसुदा समितीची स्थापना कधी करण्यात आली, हाही प्रश्न काय होतो, खूप वेळेस विचारला जातो पहा। मग ती कधी करण्यात आली होती, तर ती 29 ऑगस्ट 1947 ला करण्यात आली होती पहा। आणि ह्या मसुदा समितीने काय केलं होतं, भारतीय राज्यघटनेचा जो मसुदा आहे हा तयार करण्याचं काम या मसुदा समितीने केलं होतं। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचं शिल्पकार सुद्धा असं संबोधलं जातं। जर प्रश्न आला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहे, तर त्याचं उत्तर सुद्धा काय लिहायचं आहे तुम्हाला,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहायचं आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी सूचना आहे. जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. त्याचबरोबर जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल अक्षरामध्ये एक सबस्क्राईब नावाचं बटन असेल, त्याच्यावरती क्लिक करा आणि त्याच्यासमोर बेल आयकॉन असेल त्याच्यावरती क्लिक करा. ते बेल आयकॉनवरती ऑल करायचं आणि त्याच्यावर क्लिक करायचं. त्यानुसार काय होईल की आपण जे दररोज नवीन नवीन व्हिडिओ टाकतो याचं नोटिफिकेशन काय होईल तुम्हाला मिळत जाईल. लक्षात असू द्या आपण दररोज संध्याकाळी 6:30 वाजता म्हणजे 6:30 कधी संध्याकाळी म्हणजे PM आपण दररोज एक काय करत असतो GKचा व्हिडिओ अपलोड करत असतो. त्याचबरोबर आपला जो दुसरा चॅनल आहे यांची मॅथ क्लास त्याच्यावरती आपण काय करत असतो पहा सकाळी 9:30 वाजता दररोज एक गणित व बुद्धिमत्ताचा प्रश्नसंच अपलोड करत असतो आणि तो कसा असतो स्पष्टीकरणासह असतो. त्याच्यामुळे तुम्हाला यूट्यूबवरती जाऊन NG मॅथ क्लास या नावाने सर्च करायचं आहे. तुम्हाला काय होईल आपला चॅनल भेटून जाईल. त्याचबरोबर आपण जो GKची सिरीज चालू केली आहे ती तुम्हाला कशी वाटते आणि आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 5. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील परिघालगतच्या 10 किमी पट्टा काय म्हणून राखीव ठेवला आहे. या ठिकाणी आपल्याला विचारलंय ताडोबा अंधारी जो व्याघ्र प्रकल्प आहे त्याच्यातील परिघालगतचा 10 किलोमीटरचा जो पट्टा आहे हा काय म्हणून राखीव ठेवण्यात आलेला आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. तर तो जो 10 किलोमीटर लांबीचा जो पट्टा आहे राखीव ठेवलेला त्यास काय म्हणतात बफर झोन म्हणतात. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी लक्षात काय ठेवायची ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जो आहे हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात असू द्या. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये मगर प्रजनन केंद्र कोठे आहे असं जर विचारलं तर त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला ताडोबाच लिहायचं आहे पहा, कारण ताडोबा याच ठिकाणी काय मगर प्रजनन केंद्र सुद्धा आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6 आहे पहा आपला. या ठिकाणी आपल्याला विचारलंय अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याचा मसुदा कोणी तयार केला. जो अमेरिकेचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा होता, आता अमेरिकेचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा कधी प्रसिद्ध करण्यात आला होता पहा तर तो 4 जुलै 1776 ला प्रसिद्ध करण्यात आला होता पहा. अतिशय महत्त्वाची तारीख आहे, तुम्हाला ही लक्षातच ठेवायची, खूप इम्पॉर्टंट आहे. कारण इतक्या वेळेस हा प्रश्न विचारलेला आहे की अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा कधी जाहीर केला तर तो कधी केला होता 4 जुलै 1776 साली. मग या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे तो जो जाहीरनामा होता अमेरिकन स्वातंत्र्याचा जो जाहीरनामा होता त्याचा मसुदा कोणी तयार केला असं विचारलंय. मग तो केला होता पहा थॉमस जेफरसन यांनी. लक्षात असू द्या, बऱ्याच मुलांना जॉर्ज वॉशिंग्टन असं पण वाटतं, याच्यामध्ये थॉमस जेफरसन आणि जॉर्ज वॉशिंग्टन यांच्यामध्ये काय होतं कन्फ्युजन होतं. तर लक्षात राहू द्या जॉर्ज वॉशिंग्टन यांनी काय केलं होतं अमेरिकन जे स्वातंत्र्य युद्ध होतं त्याचं नेतृत्व केलं होतं. ह्या लक्षात असू द्या, त्याचं नेतृत्व कोणी केलं होतं तर जॉर्ज वॉशिंग्टन यांनी केलं होतं. पण जो मसुदा होता जो जाहीरनामा होता त्याचा मसुदा कोणी तयार केला होता तर तो थॉमस जेफरसन यांनी तयार केला होता पहा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7 आहे पहा. या ठिकाणी आपल्याला विचारलंय काळ्या हिऱ्याचा उपयोग कशासाठी होतो. ऑप्शन दिलेत पहा इलेक्ट्रॉड्स बनविणे, कार्बनच्या कांड्या, विद्युत वहन करणे आणि काच कापणे. तर जो काळा हिरा आहे पहा त्याचा उपयोग काय करत असतो काच कापण्यासाठी करण्यात येतो. लक्षात असू द्या हिरा हा काय जगातील सर्वात कठीण पदार्थ आहे पहा. खूप वेळेस प्रश्न येतो सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे तर त्याचं उत्तर काय लिहायचं आहे हिरा हा काय सर्वात कठीण पदार्थ आहे. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 8 आहे. या ठिकाणी पहा भारताशी संलग्न भूसीमा असणाऱ्या देशांची जोडी दर्शवणारा पर्याय कोणता. आता या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेत आणि त्यात विचारलेलं आहे की संलग्न भूसीमा असणाऱ्या देशांची जोडी दर्शवणारा पर्याय कोणता. मग पर्याय पहिला पाहूया. या ठिकाणी आपल्याला काय दिले अफगाणिस्तान, इंडोनेशिया. मग आता या पर्यायामध्ये लक्षात घ्या अफगाणिस्तानची सीमा भारताशी लागून आहे पण इंडोनेशियाची सीमा भारतास लागून नाही आहे. मग हा पर्याय काय हा चुकीची जोडी आहे पहा. त्यानंतर दुसरे काय दिले आपल्याला श्रीलंका, म्यानमार. श्रीलंका आणि म्यानमार देश दिलेत. याच्यामध्ये पहा हा जो म्यानमार देश आहे याची सीमा आपल्या काय भारतास लागून आहे पण श्रीलंका जो देश आहे या ठिकाणी आपली कोणती सीमा आहे तर जलसीमा लागून आहे.
भूसीमा नसून जलसीमा आहे श्रीलंका देशास, त्यामुळे हाही पर्याय चुकीचा ठरतो. मग पुढचा पर्याय दिला आपल्याला 3 नंबरचा पहा, अफगाणिस्तान आणि म्यानमार. मग आता या ठिकाणी आपण पहा, अफगाणिस्तान आणि म्यानमार हे दोन्ही असे देश आहेत की या ठिकाणी काय भारताची भूसीमा या दोन्ही देशास लागून आहे. म्हणजे आपली योग्य जोडी कोणती असणार आहे, तर ती असणार आहे अफगाणिस्तान व म्यानमार. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात असू द्या, ही जी आपली भूसीमा आहे याच्यावरती खूप वेळेस प्रश्न येतो. मग हे लक्षात ठेवा, एकूण किती 15,200 किलोमीटर लांबीची भूसीमा आहे आपली भारताची. पहा किती लांबीची, 15,200 किलोमीटर लांबीची. आणि ती कोणकोणत्या देशाला लागलेली आहे पहा. तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो, ती जर ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवली तर तुमच्या लक्षात येईल की कोणत्या देशाला सर्वात जास्त सीमा लागलेली आहे आणि कोणत्या देशाला सर्वात कमी सीमा लागलेली आहे. अतिशय सोपी ट्रिक्स आहे पहा. या ठिकाणी बचपन MBA, बस एवढीच आपली काय ट्रिक्स आहे पहा, बचपन MBA. मग याच्यावरून पहा, बचपनवरून काय आहे, बांगलादेश, बचपनवरून बांगलादेश. मग आता लक्षात असू द्या, भारताची जी सीमा आहे त्याच्यातील सर्वात जास्त सीमा काय आहे, बांगलादेशला लागून आहे. आणि एकूण किती टक्के सीमा लागून आहे बांगलादेशला, तर ती 27% सीमा बांगलादेशला लागून आहे. त्याच्यानंतर या चवरून काय पहा, चीन आहे. त्याच्यानंतर चीनला किती टक्के लागून आहे, एकूण 23% सीमा ही चीनला लागून आहे. त्याच्यानंतर या प वरून पाकिस्तान आहे पहा, न वरून नेपाळ आहे, नेपाळ, M वरून म्यानमार, B वरून भूटान आणि A वरून अफगाणिस्तान. मग लक्षात आलं किती देशाला सीमा लागून आहे भारताची पहा, 1 2 3 4 5 6 7. म्हणजे ही जी 15,200 किलोमीटरची सीमा आहे ही भूसीमा एकूण किती 7 देशांना लागून आहे पहा, 7 देश. मग ते 7 देश कोणकोणते आहेत पहा, सर्वात जास्त सीमा कोणत्या देशाला लागलेली आहे असं जर प्रश्न आला तर डोळे झाकून त्याचं उत्तर लिहायचं. बांगलादेश देशाला लागलेली आहे, किती टक्के लागलेली आहे, तर 27% लागलेली आहे. त्यानंतर 2 नंबर चीनला लागलेली आहे, 3 नंबर पाकिस्तान, 4 नंबर नेपाळ, 5 नंबर म्यानमार, 6 नंबर भूटान आणि सर्वात कमी सीमा ही काय अफगाणिस्तान देशाला लागलेली आहे. मग तुम्हाला फक्त काय करायचंय, बचपन MBA एवढं लक्षात ठेवायचंय पहा. बचपन शब्द आणि त्याच्यापुढे MBA हे 3 अक्षर. एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर आपली भारताची जी भूसीमा आहे ही कोणत्या देशाला लागलेली आहे, किती टक्के लागलेली आहे, म्हणजे कोणत्या देशाला सर्वात जास्त लागलेली आहे, कोणत्या देशाला कमी लागलेली आहे. किंवा आपल्याला बऱ्याच वेळेस असा क्रम विचारला जातो की उतरत्या क्रमाने मांडणी करा किंवा चढत्या क्रमाने मांडणी करा की कोणत्या देशाला किती सीमा लागलेली आहे. तर तुम्हाला फक्त ट्रिक्स लक्षात ठेवायची. ट्रिक्स काय आपली, बचपन MBA. पुढचा प्रश्न पाहूया आपण, प्रश्न क्रमांक 9 आहे. या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे स्वामिनिष्ठ सेवक यांचा अयोग्य पर्याय कोणता. या ठिकाणी आपल्याला काय अयोग्य पर्याय सांगितलेला आहे, म्हणजे चुकीचा पर्याय सांगितलेला आहे पहा. अयोग्य म्हणजे काय, चूक. मग आता चुकीचा पर्याय कोणता हे आपल्याला ओळखायचं आहे पहा. मग या ठिकाणी आपल्याला काय पहिला पर्याय काय दिलाय पहा, सैन्यातील सरदार सिद्दी हिलाल. हा पर्याय काय पहा, ही जोडी सिद्दी हिलाल हे काय होते, महाराजांच्या सैन्यातील काय होते, सरदार होते. मग ही जोडी काय बरोबर जोडी आहे. पण आपल्याला काय सांगितलेलं आहे, चुकीचा पर्याय ओळखायला सांगितलेला आहे. मग पुढचा पर्याय पाहूया आपण पहा. पर्याय क्रमांक 2 आपल्याला काय दिलेला आहे, अफजल खानाच्या भेटीच्या वेळी सैन्यातील विश्वासू सेवक सिद्दी इब्राहिम. आता हा पर्याय सुद्धा काय बरोबर आहे, कारण सिद्दी इब्राहिम हे काय होते, ज्यावेळेस अफजल खानाची भेट होती त्यावेळेस काय होते, विश्वासू सेवक होते. त्यानंतर आपल्याला तिसरा पर्याय विचारलेला आहे पहा, आरमार दलातील महत्वाचा अधिकारी दिलेर खान. आता हा पर्याय काय पहा, हा पर्याय चुकीचा आहे. म्हणजे हेच आपलं काय उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे. कारण आरमार दलातील महत्वाचे अधिकारी कोण होते, तर ते होते कान्होजी आंग्रे. त्याचबरोबर ही जी जोडी आहे शिवरायांचा वकील, ही जोडी सुद्धा बरोबर आहे, काजी हैदर. खूप महत्वाचं आहे, लक्षात असू द्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते, तर ते काजी हैदर होते. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 10 आहे पहा. या ठिकाणी आपल्याला विचारलंय, पेलाग्रा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. तर पेलाग्रा हा जो रोग आहे हा नायसिन या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. मग नायसिन म्हणजेच कोणतं पहा, तर व्हिटॅमिन B3 आहे. B3चं रासायनिक नाव काय आहे, नायसिन आहे. त्यामुळे लक्षात असू द्या,
नायसिन पर्याय असू शकतो किंवा B3 पर्याय असू शकतो, कोणताही पर्याय असू द्या. लक्षात असू द्या, पेलाग्रा हा रोग काय होतो, नायसिनच्या अभावामुळे होतो, म्हणजेच व्हिटॅमिन B3च्या अभावामुळे होतो. किंवा बऱ्याच वेळेस फक्त पर्याय असे दिलेले असतात, व्हिटॅमिन अ, व्हिटॅमिन ब, व्हिटॅमिन क आणि व्हिटॅमिन ड. तर असं जर पर्याय दिले असतील तर त्याचं उत्तर लिहायचं आहे व्हिटॅमिन ब च्या अभावामुळे. कारण व्हिटॅमिन ब मध्ये काय आहे, ब कॉम्प्लेक्स असून त्यामध्ये एकूण काय आहेत 8 जीवनसत्वे आहेत किंवा त्याचे 8 प्रकार आहेत. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 11 आहे पहा. पाणीमीशी संबंधित विसंगत बाब खालील पर्यायापैकी कोणती. आता या ठिकाणी आपल्याला पाणीमीवरती प्रश्न विचारलेला आहे आणि त्याच्यातील आपल्याला विसंगत बाब म्हणजेच कोणती गोष्ट पाणिनीने केलेली नाही किंवा चुकीची बाब आपल्याला काय करायची, ओळखायची सांगितलेली आहे पहा. मग आपल्याला पहिला पर्याय काय दिलेला आहे, तो सर्वश्रेष्ठ व्याकरणकार होता. आता ही काय बरोबर आहे, कारण पाणिनी हे काय होते, सर्वश्रेष्ठ व्याकरणकार होते. त्यानंतर दुसरा पर्याय दिलाय पहा आपल्याला, त्याने पाली भाषेत ओडिसी हे महाकाव्य लिहिले. तिसरा पर्याय त्याचा म्हणजे कोणाचा, तर पाणिनीचा अष्टाध्यायी हा प्रसिद्ध ग्रंथ आहे. गणिती सूत्राप्रमाणे त्याने व्याकरणाचे नियम तांत्रिक परिभाषेत दिले आहेत. तर आता यापैकी आपल्याला विसंगत बाब ओळखाय सांगितलेली आहे, तर विसंगत बाब ही पर्याय क्रमांक 2 आहे. म्हणजे हेच आपलं काय उत्तर आहे, कारण ओडिसी हे जे काव्य आहे हे काय आहे, पाणिनीचं नसून ते कोणाचं आहे, तर ते हेमरचं आहे पहा. ओडिसी हे काव्य कोणाचं आहे, तर ते हेमरचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे, बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो की मराठी व्याकरणाचे पाणिनी कोण. प्रश्न असा विचारला जातो की मराठी व्याकरणाचे पाणिनी कोण आहेत, तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी व्याकरणाचे पाणिनी असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 12 आहे पहा. पालघर जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली. आता या ठिकाणी आपल्याला विचारलंय की पालघर जिल्ह्याची निर्मिती कधी झाली, तर पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली होती पहा 1 ऑगस्ट 2014 साली. मग त्यासाठी पहा पालघर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून झाली होती हाही प्रश्न येतो. तर ती निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून झाली होती, ठाणे जिल्ह्यातून झाली होती. आणि पालघर हा महाराष्ट्रातील सर्वात शेवटी निर्माण झालेला जिल्हा आहे आणि तो कितवा जिल्हा आहे, तर तो 36वा जिल्हा आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे किती आहेत, तर 36 आहेत. पण त्याचबरोबर लक्षात ठेवा एकूण जिल्हा परिषदा किती आहेत. असं जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर मात्र काय लिहायचं आहे, 34 लिहायचं आहे. कारण महाराष्ट्रातील मुंबई शहर व मुंबई उपनगर या 2 शहरांसाठी किंवा या 2 जिल्ह्यांसाठी काय जिल्हा परिषद अस्तित्वात नाही आहे. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 13 आहे. पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याला समुद्र किनारा लाभलेला नाही. या ठिकाणी आपल्याला विचारलं की पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याला समुद्र किनारा लाभलेला नाही. या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिले आहेत पालघर, रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर. मग यापैकी पहा कोल्हापूर या जिल्ह्यास काय समुद्र किनारा लाभलेला नाही. मग या ठिकाणी लक्षात असू द्या पहा महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्याला समुद्र किनारा लाभलेला हाही प्रश्न येतो. तर एकूण 7 जिल्ह्याला समुद्र किनारा लाभलेला आहे आणि तो समुद्र किनारा किती लाभलेला आहे, तर तो 720 किमी लाभलेला आहे पहा. म्हणजे 720 किलोमीटर लाभलेला आहे. मग लक्षात असू द्या हे 7 जिल्हे कोणकोणते आहेत पहा, पालघर आहे, रायगड आहे, रत्नागिरी आहे, ठाणे आहे, सिंधुदुर्ग आहे, त्याचबरोबर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे काय एकूण असे 7 जिल्हे आहेत की ज्यांना काय समुद्र किनारा लाभलेला आहे आणि तो किती किलोमीटर लाभलेला आहे, तर तो 720 किमी लाभलेला आहे. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 14 आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधित घटना कोणती. आता या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेत पहा स्वराज्य पक्ष, पुणे करार, चले जाव चळवळ आणि यापैकी नाही. तर पहा याच्यातील पुणे करार ही घटना काय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित आहे. मग पुणे करार कधी झाला होता हाही प्रश्न येऊ शकतो. तर तो झाला होता पहा 24 सप्टेंबर 1932 ला झाला होता आणि तो कोणामध्ये झाला होता, तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी. लक्षात असू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये झाला होता. कधी झाला होता, 24 सप्टेंबर 1932 ला.
आणि हा कोणता करार होता तर त्याला पुणे करार असं म्हटलं जातं. या करारानुसार काय करण्यात आलं होतं की रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जो जाती निवाडा घोषित केला होता त्यानुसार जे दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते हे मतदारसंघ काय करण्यात आले होते या पुणे करारानुसार रद्द करण्यात आले होते. त्याचबरोबर या ठिकाणी तर आणखीन असंही विचारलं जातं की पुणे करारावरती गांधीजींच्या वतीने कोणी सही केली तर पुणे करारावरती गांधीजींच्या वतीने पंडित मदन मोहन मालवीय यांनी सही केली होती. पहा लक्षात असू द्या, खूप महत्वाचं आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की याच्यावरती महात्मा गांधीजींनी सही केली होती पुणे करारावरती, पण पुणे करारावरती काँग्रेसच्या वतीने किंवा गांधीजीच्या वतीने सही कोणी केली होती तर पंडित मदन मोहन मालवीय यांनी सही केली होती. पुढचा प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 15 आहे. या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात. अतिशय सरळ प्रश्न आहे, खूप वेळेस जशाचा तसा हा प्रश्न पडलेला आहे. तर किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये कोणते कांदळ वन आढळतात, त्यांनाच खारफुटीची वने सुद्धा म्हणतात. पहा पुढचा प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 16 आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय औरंगाबाद या ठिकाणी आहे. आणि नांदेड या ठिकाणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आहे. कुठे आहे ते, नांदेडला आहे. याची स्थापना कधी झालेली आहे, 1994 ला झालेली आहे. त्याचबरोबर डॉक्टर म्हणजे मराठवाडा विद्यापीठांचं नामांतरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सुद्धा कधी झालं होतं तर ते सुद्धा 1994 लाच करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 17 आहे. या ठिकाणी आपल्याला विचारलंय पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित घटनादुरुस्ती कोणती तर सर्वांना माहिती आहे 73वी घटनादुरुस्ती काय आहे, पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित घटनादुरुस्ती आहे. मग 73व्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी कधी झाली हाही प्रश्न खूप वेळेस येतो. तर ती झाली होती पहा 24 एप्रिल 1993 साली. लक्षात असू द्या, खूप महत्वाचा प्रश्न आहे. 73व्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी या ठिकाणी काय अंमलबजावणी आहे, नाही तर बरंच लगेच मला कमेंट करतील सर 73वी घटनादुरुस्ती 1992 ची आहे. पण लक्षात असू द्या तिची अंमलबजावणी कधी झाली होती तर ती झाली होती 24 एप्रिल 1993 साली. पुढचा प्रश्न आहे आपला 18 नंबरचा. जिल्हा परिषद स्थायी समितीचा अध्यक्ष कोण असतो. या ठिकाणी आपल्याला विचारलंय जिल्हा परिषदेची जी स्थायी समिती असते तिचा अध्यक्ष कोण असतो तर जे जिल्हा परिषद अध्यक्ष असतात हेच काय असतात, स्थायी समितीचे प्रमुख असतात. पुढचा प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 19 आहे. भारतीय घटनेचे खालीलपैकी कोणते कलम ग्रामपंचायतशी संबंधित आहे. या ठिकाणी आपल्याला विचारलंय राज्यघटनेतील कोणते कलम हे ग्रामपंचायतीशी संबंधित आहे तर कलम 40 हे काय ग्रामपंचायतीशी संबंधित आहे. मार्गदर्शक तत्वामधील जे कलम 40 आहे याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की ग्रामपंचायतीची स्थापना करणे. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 20 आहे. या ठिकाणी आपल्याला विचारलंय स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाचे लिखाण कोणी केले आणि ऑप्शन दिलेत पहा, पंडिता रमाबाई रानडे, ताराबाई शिंदे आणि सावित्रीबाई फुले. मग मी लक्षात घ्या मित्रांनो, हा जो प्रश्न आहे की स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाचे लिखाण कोणी केले या प्रश्नाचं उत्तर काय करायचं आहे तर तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे की स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाचं लिखाण कोणी केलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो एक अतिशय महत्त्वाची अशी सूचना आहे, आपण माडा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे पहा माडा परीक्षेसाठी. त्याचबरोबर भूमी अभिलेख परीक्षेसाठी सुद्धा आपण काय भूमी अभिलेख परीक्षेसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे पहा. मग तुम्ही जर माडाची परीक्षा देत असाल किंवा भूमी अभिलेखची परीक्षा देत असाल तर तुमच्यासाठी ही काय अतिशय महत्त्वाची अशी टेस्ट सिरीज आहे पहा. आता ही जी टेस्ट सिरीज आहे ही काय असणार आहे, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे, त्याचसोबत तिची आन्सर की सुद्धा असणार आहे आणि त्याचं स्पष्टीकरण सुद्धा असणार आहे. या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला एकूण किती 10 क्वेश्चन पेपर दिले जाणार आहेत पहा. आणि या 10 क्वेश्चन पेपर मध्ये प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये काय 200 प्रश्न असणार आहेत. म्हणजेच तुमच्याकडे माडा भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित म्हणजे पूर्णपणे सिलेबस नुसार काय असणार आहेत 2000 अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत.
आता ही जी टेस्ट सिरीज आहे आपली माडा परीक्षेसाठी, याची किंमत आपण 100 रुपये ठेवलेली आहे. पण त्यातही जर मित्रांनो तुम्ही जर ही आज टेस्ट सिरीज घेतली तर तुम्हाला ही फक्त 75 रुपयाला भेटेल. कारण आजच्या दिवस आपण काय ठेवलेली ऑफर ठेवलेली आहे. आणि भूमी अभिलेखची जी टेस्ट सिरीज आहे याच्यामध्ये तुम्हाला एकूण 20 क्वेश्चन पेपर मिळणार आहेत. पहा, माडाची जी टेस्ट आहे याच्यामध्ये किती क्वेश्चन पेपर असणार आहेत? 10 असणार आहेत. आणि भूमी अभिलेखच्या टेस्ट पेपरमध्ये किती? 20 क्वेश्चन पेपर असणार आहेत. आणि याची किंमत मात्र किती रुपये असणार आहे? फक्त 100 रुपये असणार आहे. आता हे जे 100 रुपये आहेत तुम्हाला कसे पेड करायचे, तर आपला जो गुगल पे किंवा फोन पे नंबर आहे 9689 14 16 30 या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे? माडा परीक्षेसाठी 75 रुपये आणि भूमी अभिलेख परीक्षेसाठी 100 रुपये तुम्हाला पेड करायचे आहेत. आणि त्याचा स्क्रीनशॉट आपल्या याच नंबरवरती काय करायचा आहे? व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये लगेच टेस्ट पेपर काय केले जातील? पाठवले जातील. त्यासोबत त्याचं स्पष्टीकरणही असणार आहे आणि त्याची आन्सर की सुद्धा असणार आहे. ओके, धन्यवाद मित्रांनो.